जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपाला मोठा धक्का मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय, ज्यामध्ये भाजपाला महत्वपूर्ण स्थान मिळणं कमी झालंय, तर राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रमात्मक आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। ही निवडणूक महत्वाची होती, कारण ही निवडणूक अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पहिलीच जिल्हा परिषद निवडणूक ठरली आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा होताना दिसते। या आघाडीवर असताना राष्ट्रवादी काँग्रेस 36 जागांच्या आघाडीवर आहे, तर भाजपा 17 जागांच्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार एनसीपी गट 5 जागांच्या आघाडीवर, तर ठाकरे शिवसेना गट 2 जागांच्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय, तर काँग्रेस फक्त 1 आणि इतर असे 0 जागांच्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। उत्तर पुण्यातील काही टपाल मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्टपणे पुढे जात असतानाच पाहायला मिळते। पंचायत समितीच्या 146 जागांपैकी 72 जागांवर राष्ट्रवादी आघाडीवर असून आता भाजपा 48 जागांच्या आघाडीवर आहे। काँग्रेस मागे पडल्याचं यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे। दरम्यान हा निकाल भाजपासाठी मोठा धक्का मानला जातोय, तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी पुनरागमनाची संधी ठरू शकते। या निकालामुळे आता पुढील जिल्हा आणि राज्यस्तरीय राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते।